नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेज येथील अनिल कादगे यांचा यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मान। करमाळा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल कादगे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या समाजहिताच्या विविध उपक्रमाची दखल घेत यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेचा समाजरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण तज्ञ प्राध्यापक डॉक्टर गणेश करे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। अनिल कादगे यांनी समाजसेवेचा वसा जपत शिक्षण, रक्तदान चळवळ, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीच्या अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे। विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी नुकतेच शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मरणार्थ दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज येथे सुमारे 65,000 रुपये किमतीचा आरओ वॉटर फिल्टर प्लांट भेट दिला आहे। या उपक्रमामुळे कुंभेज, पोपळज, हजारवाडी, कोंढेज व जेऊरवाडी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संवर्धन केलेले हे कार्य अत्यंत मोलाचे असून सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मत डॉक्टर गणेश करे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले। समाजातील गरजू घटकांप्रती असलेली संवेदनशीलता आणि कृतिशील दृष्टिकोन यामुळेच कादगे हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले। पुरस्कार स्वीकारताना अनिल कादगे यांनी हा सन्मान समाजातील सर्व सहकाऱ्यांचा असल्याचे नमूद केले। या प्रसंगी कर्नल सुनील राजदेव, हबप ॲडव्होकेट डॉक्टर बाबूराव हिरडे, स्वामी समर्थ मंदिर समिती अक्कलकोटचे विश्वस्त भारतराव शिंदे पाटील, युवा कीर्तनकर माऊली महाराज पठाडे, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, अरविंद निलंगे, सोनामाता काटे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, सुभेदार मेजर बिभीषण कन्हेरे, प्राध्यापक विष्णू शिंदे, मेजर सुभाष मुटके, माजी सैनिक किरण ढेरे, रवींद्र सव्वासे, रवी काटे, आबा काटे, भारत काटे, शहीद जवान परिवार सदस्य उपस्थित होते। रयत संवादसाठी अयूब शेख, करमाळा, सोलापूर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।